तर गाईज काय म्हणता मोठे हो काही नाही सगळं तुम्ही मला माहित आहे की काही उब गेल जिंदगीच्या माणसाले डेली आता तुम्ही म्हणत असाल की शॉर्ट व्हिडिओ पायी बी उबगी गेले. आता तसंच दिवाळी येते, दिवाळीच्या काहीतरी काय राहतं ते दिवाळीचे फटाके फोडणे राहतात ना, त्याच्याकरता मग मसरायला घ्यायला चाललाय. तसं काही नाही आहे, त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या लावले, त्यांना 17 इंच फोन लावले म्हणे मामा तू आम्हाला घे आली जाय म्हणे. म्हणलं चालेल भाऊ ही जातो. मग मी अशी गोष्ट होते त्यांना माहित नाही बरं की मी जातोच आहे. त्यांना मला सकाळीच फोन केला म्हणे तू येतो का म्हणलं मी कामावर चालला आहे, पण त्यांनी काय माहित नाही की मी जातोच आहे. आता पाहत असं कंटिन्यू. आता माझ्यासोबत आहे डॉन, पुढून भेटीन डॉन. शॉर्ट व्हिडिओ काढायचे चान्सेस कमी होते, पण म्हणलं करू आता काय विषय का. तर निघाला मी आपल्या घरून, निघाला डायरेक्ट सरांना पिरियड काही जाणार नाही का, पण की भाऊकडे काही गाडी नाही आहे. दडी टाईम भेटला तडीच थांबायला जाईन. विषय गैराच मोठा आहे, म्हणून आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करता. कसं पुढे पाहू तसं. मध्ये डॉननं मस्त चार्जर वगैरे घेतला आहे, कारण की भाऊ आमच्याकडे दोन आयफोन आहे. दोन आयफोन आहे, विषय गैराच मोठा आहे. आणि मग कसं त्या आयफोन मध्ये चार्जिंग टिकत नाही म्हणे, आणि माझ्या मोबाईल मध्ये टिकते असं काही नाही. पण करा डॉन तसं काही नाही हो. आता अमुक होम गाडी जाणार आहे चार्जिंग टिकते. हा तसंच आहे ते काहीतरी. पण लॉजिक गोष्ट काय माहिती का, आता मग वासरमा घरी आल्यावर काय होईल काही नाही. आता तुमच्या भाऊची जरा कळकी मार खाते आहे, त्याच्यामध्ये दिवाळीचे फटाके मी फोडणार आहे की नाही ते मला काय माहित नाही. पण आता मी इकडे गेलाय आणि विषय असा आहे की आपले भाऊ सपोर्ट करणारे मोठे भाऊ बिलकुल भेटतच राहता. विषय आहे का दादा काहीतरी तुम्ही लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आता मी घडी येस म्हणत राहीन, कारण की मला असं वाटतं आहे की बॉम्ब टाक शक्ती भाई आता चाललाय बिलकुल स्टेशनावर आला. आणि स्टेशनावर येताच तर 6 वाजून किती 7 वाजून किती मिनिटं झाले 19 मिनिटं झाले आहे. आणि मिनिटं झाल्यावर काय वाटते माहिती आहे का, असं वाटते की पुरं इकडनं तिकडनं काय रे देवाचं पाणी नाही, ते काही पण देवाचं पाणी नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की तुमचा भावड्या पुरा प्युअर गावठी माणूस आहे. हिंदी कधी समोरचा कोणी बोलतात तर तिच्या बाई तो म्हणतो की काय बोल रहा तू मेरे को समजला नाही म्हणून. आणि तुम्हाला याची स्माईल माहित आहे, त्याची स्माईल मध्ये दाबणी पडतेच होता. बापा लय विषय मोठा आहे. आता तिकीट वगैरे काढू आम्ही मस्त, आणि पुरा व्हिडिओ पाहतच राहा तुम्ही, कारण की मी मा वासरायला घ्यायला चाललाय. आणि माझ्यासोबत काय काय होते ते काय माहित नाही, पाहतच राहा. तिकीट काढला आणि ते तिकीटवर माहिती आहे का ते मशीन चालत नाही म्हणे. तर त्यांना असं प्रिंट मारलं. म्हणलं का हो दादा ते बोलणार तर नाही तसं आम्हाला, पण काही नाही म्हणजे घरी छापलाय. हे आमच्या गावाचं स्टेशन लय भारी बनलाय बरं का. असं काही नाही इकडून भारी दिसेल तसं ते असं लय भारी बनलाय. पण आधी गाड्याच थांबता नाही भाऊ, काय सांग गड्या. आता गाडीचं अलॉसमेंट झालं, ऐकू शकता तुम्ही. क्रमांक 110557 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली अमृतसर जंक्शन को जाने वाली एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आएगी. काही इन गाडी इन काही हात नाही त्याला त्यांना, पण आली गाडी. आता गाडी आली मस्त. पुऱ्या डब्याची पब्लिक या डब्यात की काय म्हणलं, म्हणजे पुऱ्या डब्याची इकडे दिसते. मला असं वाटतं आम्हाला जागा भेटेल की नाही. आम्हाला 3-4 स्टेशन जाणार, बरीच पब्लिक तिकडनं उतरली. आता तुमच्या भाऊला कधी जागा भेटली तर लय मोठा विषय होईल. काही विषय आहे का दादा. गाडी निघाली, डॉनचा दाम घुटायला लागला. म्हणजे पहिलीच पब्लिक आजच आली ते आम्हाला माहित आहे, कारण की मी रोज गाडी पाहतोय ना, तो पब्लिक नाही राहत. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागले, सगळे मामाच्या घर चालले, पण तसं काही वाटत नाही. पायकडे किती गर्दी आहे तसं तर वाटतंय की पुऱ्या डब्यातच भरेला आहे का, बाकी पुढे बी पब्लिक होती. मग आम्ही मागे आले थोडंसं. आता कंटिन्यू व्हिडिओ पाहतच राहा, कारण की लॉजिक आहे भाई काहीतरी. काय रे तोंडानं नाही त्याचा दम घुटतोय तो उचकी जाईन गाडीमध्ये. जास्तच पब्लिक होती. आणि मला असं वाटतंय ना की म्हणजे पुरा विषय बोलाय तर समजू गेलं की खतरनाक काम राहत रे हो. गाडीमधला विषय लय स्पोर्ट आहे. म्हणून आता चालले आहे मी इकडे रामपूरमध्ये. आता आम्हाला रिक्षानं जाणार इकडे गाड्या लागले मस्त भारी वाटतंय. डॉन आहे माझ्यासोबत, डॉनचा विषय लयच मोठा आहे दादा. तसं तर भारी वाटतं, पण विषय गैराच मोठा आहे. आता थोडासा सहन करणं पडते हो. आणि आम्हाला तसं म्हणजे सवयच आहे तशी इकडे तिकडे बुक्के बाक्के खायची. अरे परमपूरमध्ये आता परमपूर वरून चालली आहे गाडीमध्ये मस्त. काही विषय का दादा. पैसे गेले आम्ही बरापूरच्या बस स्टँडवर मस्त. आता पब्लिक तर काही नाही आली, आणि आमची गाडी बी भेटेल की नाही काय माहीत. आता अडून जाणार मग ताईच्या गावावर 20-22 किलोमीटर गाव, खामणी गाव शहापूर. काय माहिती विषय काय आहे तर काही तर उमजत नाही बरे. सकाळचा फार आहे ना.
म्हणजे कामावर जायचा टाइम आहे ना, भाऊ आलाय तसं तर मला पहिली बी येणे, पण आता उमजत नाही मला लागली आहे. या गाडीला 15 मिनिटं जायला ना, पाना गाडा चालू नाही बारे डॉन 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 डॉन. आता पहिले पोहा घ्या खाई होते म्हणलं डॉनला म्हणलं पळू डायरेक्ट झोळपा चालू इकडे. मी गाडीमध्ये बसले आणि गाडी चालते आमची 100च्या स्पीडनं, तर काही चालत नाही कारण की बरेच स्टॉप आहे गाडीचे. आणि विषय असा आहे की नाश्ता वगैरे मस्त केला, सीन काही घेऊ आले नाही जास्त. आणि गाडीचा टाइम होईल गेला असं काम होतं, तुम्हाला माहितच आहे जास्त काम असते आमच्यामध्ये. मी जास्तच काम करतो, मला असं वाटतं कुठे बी. तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा, मोठा विषय आहे. ही गाडी इतक्या ठिकाणी थांबते की बापरे बाप, कशी 1 घंटा लागतोय डायरेक्ट आम्हाला जायला अडून बरामपूरवरून. मोठाच विषय रे ओबरा, पण काही समजत नाही आहे. आता 5 किलोमीटर आलाय आणि आता अजून बी ते अर्धा घंटा लागेल जायला, म्हणजे पुरात बॉम्ब आहे. खूप गेलं वाटतंय, पण जाणार नाही नाही फक्त आपल्या वासरायला घेणे. विषय काय राऊंड आहे, गैरे बनवले मग भाषाचे. जरा विश्वास करताना मी वाचता मावा पोहोचले आहे आमच्या ठिकाणावर, म्हणजेच खामणीमध्ये. आणि पाहू आता मा भाषणाचं रिएक्शन काय होते, कारण त्याला सांगलं तर यार बरेच फोन केले त्यांना मला की मामा तू ये घ्याले, मामा तू घ्याले. आता समजून काय विषय तर आता आम्ही तर गैराज टायमाच्या बाद पोहोचले, म्हणजे 1 तास लागतो यार गाडी, काय वाटत नाही आपल्याला. काय विषय पाहू आता रिएक्शन आलाय आणि थोड्या रोडावरच घ्यायला आलाय मला, त्याचा गैराज मोठा विषय आहे मला माहित आहे. पाहू कुठे माहिती ना हे फटाके फटाके उठताय आता येताय त्याला माहित होतं, पण ते काहीच बोलणार नाही आता. ते काही मागच्या ब्लॉक मध्ये मस्त चागी गेली आणि दलित दर आणि मा वासाला आला सगळे ते आहे. खरंच कैरा गोला दादा रे, लय भारी स्माईल आहे मा भाषेची. असं लय प्रेम करतो मी मा भाषावर. आणि एक भाषा आहे ना त्याला माहित आहे, मी मागच्या ब्लॉग मध्ये त्याची गैरी मस्ती असा टाकी दिलता, तर तो काही माशी बोलत नाही आहे, पण काही चांगलं नाही. आणि त्याचं म्हणणं आहे की नुसतं फटाके फोड्यासाठी त्याच्या मामाच्या घरी होता, पण मला काय आवडलं नाही कारण की तो मला गैरा हलकाटासारखा बोली राहिलाय. आता कोण कोण त्याच्या मामाला हलकाटासारखं बोलते आपल्या कमेंट मध्ये, तर तुम्ही सांगसानाच लाईक बी घरी घ्या, कारण की मा भाषा लय पप्पी देता गैर भारी वाटते मला. तरी मस्त चिकन गिकन केला आता डॉन जेवणाला बसलाय हो. आणि मग भासर असे इबलीसपणा करता की बेकार. आता मस्त जेवण घेऊन करतो, मस्त जेवण घेऊन करतो काही पण जेवण केलाय मी आता. आणि तेवढ्यात तर आता मला जायचं आहे ताईकडे. दुसऱ्या विषय असा आहे की शहापूरवरून जाणं पडेल. मग भासा म्हणतो की तो चांगला दिसत आहे मग म्हणे खबर नाही ज्वारी येते का ती, म्हणजे हा लाडाचा भासा आहे पण जरा आता म्हणजे त्याच्यात 2-3 व्हिडिओ. आणि गोष्ट अशी झाली की आपल्या गँगचे माणसं म्हणजे सपोर्ट आहे आपल्याला, विशेष नाही आहे. आणि आता ह्या वासरायचा व्हिडिओ पाहत आहे तसा त्याला नाही वासरायला व्हिडिओ आपण. विषय असा आहे की मागांना काही येत नाही, तुमचा भाऊ जास्तच 30 मार खानपणा करतोय जरा. आता कसा दिसतोय तुमचा भाऊ कमेंट जास्त नको 1-2 कन व्हायचे. अशी की मा बहिणीनंच मला पैसे दिले म्हणजे त्याकडे सुट्टे नसणार. ते पव्याचं काम आहे इकडे, देशीचा पव्वा तिची वही मस्त मॉडर्न मध्ये सण विषय का दादा काय की ताईकडून तर तिकडे पेट्रोल टाकलं पण इकडे पेट्रोल टाकलं बोलला मोठा विषय आहे. नाहीतर काही चांगलं नाही वाटत ते गाडी तर आपण नेत आहे म्हणून पेट्रोल दादा अशी की आम्हाला सेफ वगैरे घेतलं तिकडं दाखवलं हा. पण आता चालेल रायचा मामाचा नाद नाही का रायचा नाद नाही का रायचा मामाचा नाद नाही का रायचा. ये पा हो तिच्या मनी ये पा. तुला कसं वाटतंय त्या मामाला की त्या घरी बोल चिंगा तू काय. उनको बहुत बड़ा कन्फ्यूजन डाल दिया मैंने क्योंकि मैं उनके घर पे डायरेक्ट अचानक भयानक आला है ना, कारण की विशेष खोला दादा मी भाषे मामाला कशी पाहते. तुला कसं वाटतंय त्या मामाला त्यांना काहीच वाटत नसणार तरी बी त्यांच्या मनामध्ये असं ते फिलिंग असते ना, ते मलाच माहित आहे की ते काय असते. कारण की मामाचं प्रेम ते फक्त एका भाषेलाच माहित असते. आणि भाषाईले पण तुला कसं वाटतं मी अचानक भयानकाला त्या घरी आल्यावर चांगलं लागते त्यांना चांगलं लागते दादा. पाहतच राहतो मी बिलकुल खतरनाक विषय आपला वाला बॉम्बा. त्यांचं काम एवढा हार्ड आहे की डॉननं तिला एवढा सामान घेतला की ते बिस्किटचे पुढे भेटते घेते का अजून घेते आहे काही इथला घेताल तर का हा चल घरी चल ना चल नाही बस पैसे दे जा. आता पैसे गिसे दिले डॉन ना. आणि हे आपली गँग पाहना आपल्याला गोडीने ओळखता रे हो. आपला विषय मोठा आहे. आता आम्ही आडी आलते हतनूर MP मग भाषेले सामान घेतला मस्त. गोष्ट अशी आहे की तुमचा भाऊ घेते का अजून
नाही आता किशानं लागते गैरे मोठे पैसे होई गेले मामाचे. नाही बस झालं आता कार्यक्रम संपला. 40 रुपयाच्या सामानात तर तिच्या हातपाय पुरे भरी डॉन असतं तर 100चं घेतात काही वारे ते करा वारे. ते काही म्हणणं आहे का अजून? काय म्हणणं काही नाही. तुला काही असं वाटतंय का थोडंफार घ्यायचं अजून काही मनात गिनात इच्छा द्या तसं काही आहे लागते. तिला असं वाटतंय की मामा मजाक घेतोय पण मामा मजाक नाही घेताय. मामा सिरियसली बोलतोय. विषय आहे का काही टॉपचा विषय जर असला ना तर अजून काय घेतलं म्हटलं तिथला लागतो तिथला घ्यायचं. अजून काही बाजार काही लागते आहे. आता मी काय म्हणतो डबल गैरा पैसा आणलाय डॉन ना तसं काही नाही आहे पण मजा येतोय. आता चित्त काही लागत नाही पण भाषा माझी भाषा माघारी काही येत नाही म्हणलं त्या भाषरायला तर काही घेतलेलं नाही. ते दिवाळीच्या फटाक्याच्या साठी शेत आहे माघारी लय भारी वाटते. असं लुक ॲट दिस नजारा आणि जिंदगी भरचा पसारा फॉलो करी घ्या. मग आता कसं लागते तुला अजून काही पाहिजे का? हा तिच्या बाबाने सांगते म्हणे बाबा हे पा या 4 पुढे ना तिला असं वाटतं की मामानं परत दुकान घेतलेलं पण तसं काही नाही. त्याच्यापेक्षा मै भाषीला आहे असं लय भारी अशी स्माईल आहे मा भाषेची. आता झाला मी चालला बाबा इंच्या करून. आता बाय बाय चालला मी माई बाय बाय. ते काही पाहत नाही ते पाकडी बसली आहे साईडवर. असं भारी वाटतंय पण जाणं तर पडीनच. आता हे तर काही येणार नाही माझ्या घरी ते नंतर येणार दिवाळी झाल्यावर. आता मी मा वासरायला की जातो माझ्या घरी प्रत्येकले नेशवले जर तुला कसा वाटताय ते काही नाही. ते सगळे बोलताना ते आता पाहतच राहा तुम्ही. आता त्यांच्याकडे चाललाय त्यांना घरी नेणार आहे माझ्यासोबत. बाय बाय करणार काही दुकानात नवीन दिले तर आम्ही घरी चाललोय आता माझी भाषी. आणि आता खरंच 2-3 वाजता मस्त फोटो काढले मी ना क्लिक तर भारी वाटतं. विषय टॉपचा दडी खोलतो मी आता असा कॅमेरा करतो पोहोची गेला मी मग ताईकडे. ताईकडे आल्यावर विषय असा आहे की हे बा ते चाललोय फुल कपडे गिपडे भरणे चाललोय त्यांचे. आणि हा सांड बोकड्या हा टक्करचा हेला त्याची म्हणजे त्याचे 2-3 आहे पण पाहतोय बोकड्यावाले पा हसता तुले गैराच मोठा विषय आहे. मा वाचलाय चांगला या. ते करायचं नाही ते करायचं नाही. हा का कविता नाही राहिलाय कमी पैर आलाय इकडून तिकडे तिकडून इकडे ये पा कशी तयारी चालली इकडे. बासा 2 मोठा दा 2 मोठा दा 2 मग 7 दावले बॅग दावले मी कपडे कुठले इंद्रायचे ठेवले नाही तर विचारा बघितले मी परत किती सोडलाय वो लेकराचं काम तर करावा थोडासा. हे 2 शर्ट तुले रे टक्करचे हेले रेडी झाले आहे. त्यांची लेगी चाललाय आता मी माझ्यासोबत मग गावावर. आणि विषय गैराच खोलाय मस्त. आता जाणार आहे मी ताई बाय बाय. तर मस्त आता बाय बाय. काय काय झालं आता तुम्हाला तर माहित आहे माझ्या वासरा मा घरी येत आहे म्हणजे खोलच आहे काम आहे की नाही. चालले आम्ही गाडीचं का टाकली आमची. शाहीत नाही काही आता जा मग इकडे हेल्याची टक्कर पाहू. आता चहा पुरले चुका टाकली आमची. गैरा मोठा गेम झाला. आम्हाला कोण गेम म्हणे काही 30 मार खाना आहे तो. आता माय भाषा माघारी माझ्यासोबत मा भाषा म्हणतो की मामा एक सीन काढ म्हणून. मा भाषा आता 2 शब्द बोलले ते तर मी जाणतो धडावून तुळूच्या रस्ता ऐकू घ्या काय म्हणतात. खेती पाणी पिन जेवण कधी जपीन एक घेईन कालची उठीन फटाके फटाके ओढत आधी मामाच्या घरी येतायचं तर तसं काही नाही. जेवण आपल्यासोबत जेवण जेवणणार यांना फोन करूया. तुम्हाला तर माहिती असेल जेवण म्हणजे काय असतं बाबा. म्हणतात मामा म्हणे अमृत साबणला इथून गोड्या झाले तर तुझ्या मामाने ते गोड्या करणार आहे. कोणता साबण आहे तो? गोदरेज नंबर 1 चा साबण लावून काही गोरा म्हणणार नाही मी कारण की आपला परमनंट कलर आहे. हा विषय गैरामत आहे. आणि तू कोणता लावतो? मी साबण काही काय माहिती आता इकडे गाडी काय म्हणजे कधी आता गाडी थोडीशी काय खाली गेली झाली.
आता बसकन जाणार आहे मला त्याबरोबर बसकन जाणार आहे आणि माझ्यासोबत नाही बसणार. आता आमचं बस स्टँड आलाय आम्ही उतरणार आहे खाली माझ्यासोबत दोघी बासरा आपले तो डोर बिडलाय तिकडे. आणि आता आम्ही रेल्वे स्टेशन पाशीच किती दूर आहे काय माहित रिक्षाचे दणके खात बिलकुल असं माहिती दोघी बासरा समोर बसले आणि त्यांचा मामा इकडे कोपऱ्यात बसलाय पण असं भारी वाटतंय. आता काय होणार आहे काय माहिती तो 2 बोट दाखवतो त्याला माहित आहे की मामाच्या ब्लॉग मध्ये 2 बोट कधी दिसलं तर मामा मस्त होतो मामा 2 बोट फोटो वगैरे काढले इकडे आणि आले स्टेशनावर आणि भाषा काही 2 शब्द बोलतो का काहीच नाही काही तो 2 शब्द बोल मामाच्या बाऱ्यात. हा का मग चाललाय जोरात बोल जरा सगळं आवाज नाही येते. फटाके फोडाले या आता कसा फटा कशासाठी येते माघारी फटाके फोडाले ना जो खायला मी तर लड्डू पेढा खायला येतोय तरी. आणि की पहिले ना मामाच्या घरी दिवाळी करायला जाता आणि यांचं काम कसं आहे माहिती आहे का ते मामाच्या घरी दिवाळी करायला नाही जा फटाके फोडायला जा लोक सुट्टे पण एन्जॉय करायला जा पण त्यांचं काम तसं नाही आहे. त्यांचं काम फक्त कसं आहे फक्त मामाच्या घरी म्हणजे मामाला लुटी टाकायचं आणि मामाचे काम वाढवायचे. अरे बाबा इथलं थोडी चालतं गुड्डी बी खरं हो पोम गाडी आता तिकडे गाडी आली आणि डॉन म्हणतो कोणती गाडी आहे पोम गाडी इथे आता आपल्याला तर माहितच आहे पोम गाडी इथे. आता स्टेट काढलाय आणि माही वाचलं बा असं वाटतंय की बेकार थांबल्यावर म्हणजे स्पोम गाडी थांबल्यावर तो त्याच्या काहीतरी राहतो बिलकुल असं वाटतं की बेकार मध्ये आणि माझी बासरा त्याचे जीव काढतात त्यांना कशी नवीन गाडी पाहता येते लय भारी वाटतं. पण का मामाच्या घरचा त्याचा तोंड उतरी गेला 2 जण रीला पाहताय खतरनाक आता आमच्या गाडीचं अलॉटमेंट बी झाला इकडे. 1105 अमृतसर जंक्शन से आने वाली छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली एक कुछ ही समय आता आमच्या गाडीचा अलॉटमेंट झालाय आणि काहीतरी 5-10 किलोमीटर दूर गाडी आणि अलॉटमेंट झाला एवढा. आता गाडी टाइम बराच 2 तास गाडी लेट होती आम्ही पण म्हणजे गाडीच्या टायमावर घरून निघाले आणि इकडे आल्यावर थोडेसे बोर झाले ना बसण्याची जास्त भूक लागली कारण वाजता त्याच्यात आद्रयावर जंगल्या मारते तो इकडे बाहेर आहे तर का मोठा बॉम्ब आहे. आता गाडीमध्ये सीनरी काढायचे चान्सेस नाही भेटले तर मी मागं आताच काढणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा. छत्रपति शिवाजी बरं झालं इकडनं गाडीत गर्दी नाही होती पुण्याचं तर भाऊचा पुरा काम पडी जाता आता ही गेली आम्ही आमच्या गावामध्ये साईडवर येता आमच्या गावात आल्यावर तुला कसं वाटतंय भारी वाटते का पण करू जप घेऊ हा भारी वाटते. तुला कसं वाटतं ईशान कसं वाटतंय मामा चिप्स किती तसं तर त्यांना भारी वाटते आमच्या घरी सण पण तुम्हाला तर माहितच आहे कसं उपगेल लागते डॉनले माहित आहे कसं झालं तर कसं झालं उपगेल लागतं. बरे व्हिडिओ काही काढत नाही मी आता लय झालं आवडल्यास लाईक शेअर कमेंट करता आणि युट्यूबला सबस्क्राईब करी घ्या. असेच व्हिडिओ येणार बोर मारणार नाही आणि तुमचा भाऊ बोर मारासारखी कामच करत नाही कसं बॉम्ब टाक्या बूम बूम